एकतर माझा विधान परिषदेमध्ये 2002 पासून मी आता काम करत असताना आता 2026मध्ये 13 मार्चलाच माननीय एकनाथजी शिंदे यांनी परत माझ्यावरती विधान परिषदेचे आमदार म्हणून जबाबदारी टाकली। ही माझ्या दृष्टीने खूप मोठी गोष्ट होती आणि याचं कारण असं की अनेक जण इच्छुक असताना सुद्धा परत मला एक काम करण्याची संधी मिळाली की जेणेकरून आम्ही सत्तेत असताना आणि विरोधात असताना सुद्धा जे काम केलं त्या कामाला मूर्त स्वरूप देऊन प्रत्यक्ष लोकांपर्यंत फायदा देणं, धोरण तयार करणं, ठिकठिकाणी भेटी देऊन तिथल्या कार्यक्रमांची अंमलबजावणी करणं हा माझा अतिशय कामाचा आवडता विषय आहे। आणि स्त्रियांची समाजातली परिस्थिती जर का पाहिली तर माझ्यासारखं काम करणारे अजून जेवढे लोक काम करतील तेवढं आवश्यकच आहे। सचिन अहिर यांचे माझे जवळजवळ 3 दशकांपेक्षाही जास्त काळ परिचय आहे। आम्ही बरोबर काम केलेलं आहे। तसंच राष्ट्रीय मिल मजदूर संघामध्ये, नंतर शिवसेनेमध्ये आणि विशेषतः सभागृहामध्ये गृहनिर्माण मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी अनेक चांगली उत्तरं दिली। त्याच्यामुळे आमचा अतिशय चांगला संवाद राहिलेला आहे कायम। शिवसेनेमध्येही बरोबर काम केले, ते पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख होते। आणि ज्या वेळेला उमेदवारी उपसभापती पदाची कोणाला देणार हे घोषित करण्यासाठी जेव्हा विलंब व्हायला लागला काल विशेषतः, तेव्हा मला असं मी विचार केला माझा स्वतःच्याच पद्धतीने की काय कारण असेल की या विलंबासाठी। आणि त्याच वेळेला मला असं वाटलं की नक्की ऑपरेशन टायगरचाच पुढचं आपल्याला एक भाग बघायला मिळणार आहे। हे मला साधारण अंदाज आल्यावरती मला अजिबातच या संदर्भामध्ये आश्चर्य वाटलं नाही। मला उलट उपसभापती पदाच्यासाठी एक दीर्घकाळ वेगळा अनुभव असलेला, मंत्री असलेला किंवा अशी व्यक्ती आलेली आहे। ते सामान्य मुंबईच्या लोकांशी आणि महाराष्ट्रामध्ये काम करणारे एक चांगल्या प्रकारचे नेते आहेत। आणि त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी जेव्हा आम्हाला निर्णय सांगितला तर सगळ्याच आमच्या आमदारांची अतिशय चांगली प्रतिक्रिया होती। मी पण त्यांच्या उमेदवारीचं स्वागत करते। माझ्या कामाच्या संदर्भात बोलायचं झालं तर दीर्घकाळ मला अनेक अनुभव जे मिळाले त्याच्यामध्ये मी अपेक्षित कधी धरलं नव्हतं की मी स्वतः उपसभापती होईन। मी आमदार म्हणून काम करण्यासाठीच संधी बाळासाहेब ठाकरेंकडे मागितलेली। नंतर मला पक्षाने प्रतोद केलं। त्यानंतर मी विशेष हक्क समितीची प्रमुख झाले आणि मी जवळजवळ 22 जिल्ह्यांमध्ये सातत्याने 2014 पासून दौरे करते। आणि कोविडच्या काळामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मला हे काम करण्याचं, लोकांच्या सेवेचं हे प्राप्त झालं। अनेक कायदे सभागृहामध्ये झाले त्याची मी स्वतः साक्षी आहे। मग ते अंधश्रद्धा निर्मूलन कायदा, डान्सबार विरोधी कायदा, शक्ती कायदा, आता महिला शेतकऱ्यांसाठी नवीन कायदा येतो आहे की ज्याच्यामध्ये त्यांना शेतीचा मालक मानलं जाणार आहे। त्याचबरोबर सहकार विभागाचा ऊसतोड कामगारांसाठी कायदा येतो आहे, त्याच्यातसुद्धा मी सहभागी झालेली आहे। ते सुद्धा प्रेझेंटेशन मी पाहिलेलं आहे। आणि त्याच्यामुळे आपलं जे धोरणात्मक काम आहे, अंमलबजावणीचं काम आहे, त्याच्यामध्ये शिंदे साहेबांनी मला सांगितलेलं आहे की जिथे कुठे अडचण येईल त्या ठिकाणी मी तुमच्या पूर्णपणाने बरोबर असेन, पाठीशी असेन आणि अगदी आउट ऑफ द वे जाऊन तुम्हाला मी सगळीकडून सहकार्य मिळवून देईन। महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारची ग्वाही एखाद्या आमदाराला देणं हे त्यांनी अनेकांच्या बाबतीत केलेलं आहे। पण माझ्या दृष्टिकोनातून एका कार्यक्रमापुरतं मर्यादित न राहता हे धोरण केंद्रस्थानी आणून अंमलबजावणी करण्यासाठी जे शिंदेसाहेब मदत करणार आहेत ती माझ्या दृष्टीने फार महत्त्वाची गोष्ट आहे। मी स्वतः उपसभापती म्हणून काम करत असताना पुस्तकं आम्ही प्रकाशित केली आमच्या कामकाजाबद्दलची। आणि ज्याला विधानमंडळाचं काम अधिक चांगलं व्हावं अशा प्रकारांनी माझ्याकडून सभापती, अध्यक्ष, उपसभापती सगळे अपेक्षा ठेवतील त्याला माझं सहकार्य असेल। मात्र तुम्ही म्हटलात की मला याची कल्पना थोडीशी आलेली होती ज्या पद्धतीने उपसभापती पदासाठी अर्ज दाखल करायला विलंब होत होता। बाहेरच्या माणूस म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेत असलेला माणूस येऊन त्या पदासाठी अर्ज करतोय, नाराजी आहे का किंवा अंतर्गत खळबळ आहे? नाराजी तर नाहीच आहे। याचं कारण असं की अंतिम निर्णय शेवटी शिंदेसाहेबच अनेक बाबतीमध्ये घेतात, आणखीन तेच योग्य आहे। आणि याची आम्हाला सवय आहे की अनेक इलेक्शन्समध्ये पूर्वी बाळासाहेब ठाकरे निर्णय घ्यायचे आणि शेवटपर्यंत तो निर्णयाची कल्पना असायची तसं नाही आहे। मुळामध्ये पक्षाचा निर्णय स्वीकारणं हेच मुळी आमच्या अंगातली शिस्तच आहे सगळी। आणि त्याच्यामुळे नाराजी कशाबद्दल तुम्हाला वाटते हेच मला कळत नाही आहे। याचं कारण असं की सगळी गोष्ट मलाच मिळाली पाहिजे अशी आत्मकेंद्रित भूमिका कधीच दिघे साहेबांची नव्हती। बाळासाहेबांनी तर सत्तेच्या बाहेर ठेवून काम केलेलं आहे स्वतः। आणि 80% समाजकारण आणि 20% राजकारण। दुसरं मी अगदी महत्त्वाचं नम्रपणे सांगू इच्छिते
की मला कुठलाही राजकीय घराण्याचा वारसा नाही आहे. मी समाजामध्ये जसं एक एक व्होट बँक असते तशा कुठल्याही व्होट बँकेचं प्रतिनिधित्व करत नाही. मी सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली व्यक्ती आहे आणि कुठल्याही प्रकारनी दबाव तंत्र न वापरता मला आत्तापर्यंत शिवसेनेतून इतकं चांगलं कामाची संधी मिळालेली आहे. आणि आज पक्षाच्या कामासाठी मी जे पद भूषवलं होतं त्याचा उपयोग झाला असेल तर मला नक्कीच त्याच्याबद्दल समाधान आहे. आणि मला याची खात्री आहे की माझ्या या अनुभवाचा उपयोग पक्ष अजून करून घेण्याच्या दृष्टिकोनातून मला काम करण्याची संधी देत राहील. चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणतायत की जे ज्या पद्धतीचे फोडाफोडीचं राजकारण चालू आहे त्यामध्ये भाजपचा काही संबंध नाही असं म्हणतायत. एक प्रकारे फोडाफोडीच्या राजकारणाची टीका मग शिवसेनेवरती जोरात होते या सगळ्यामध्ये. आणि बावनकुळे साहेबांचं पूर्ण स्टेटमेंट मी ऐकलेलं आहे. मला असं वाटतं की प्रत्येक पक्ष स्वतःचा प्रचार प्रसार विस्तार करायचा प्रयत्न करत असतो आणि सगळीकडेच प्रत्येक पक्षाची ती भूमिका असते. आणि म्हणूनच आपण निवडणुकांमध्ये महायुतीचा धर्म चालवा हे म्हणतो. त्याला कारण आहे. मुळामध्ये असं आहे की त्यांनी विस्ताराचा प्रयत्न त्यांचा जो काही चालू असेल तर तो पण चांगलाच आहे आणि आम्ही जे करतो आहे ते सुद्धा आमच्या परिस्थितीमध्ये योग्य आहे असं मला वाटतं. पण ज्या पद्धतीनं आपण पाहतोय की शिवसेनेमध्ये जे टीकातंत्र चालू आहे म्हणजे बाहेरून आलेल्याला लगेच पद मिळतंय त्यामुळे तिथे ते अंतर्गत नाराजी उकळून येणार नाही या सगळ्या गोष्टींमुळे. मुळात ते बाहेरचे नाहीच आहेत ना. आम्ही शिवसेना म्हणजे एकच प्रवाह आहोत. त्याच्यामध्ये हे तात्पुरते काहीतरी एक रंग थोडेसे बदलल्यासारखं यांनी सगळ्यांनी महाविकास आघाडीबरोबर जाऊन जी काही काँग्रेस धार्जिणी भूमिका घेतलेली आहे त्याच्यामुळे सगळं ते गढूळ झालेलं पाणी आहे. त्याच्यामुळे आमच्या प्रवाहात कोण आलं तर त्याच्याबद्दल आम्हाला आनंदच आहे आणि आनंद होतच राहणार.